खामगाव येथे एकनिष्ठा फाउंडेशनच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या सहभागातून प्रभू श्री रामनवमी जन्मोत्सव 2026 साठी समितीची स्थापना करण्यात आली. या संदर्भातील बैठक सती फैल येथील श्री शीतला माता मंदिरात पार पडली. दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या या बैठकीत आगामी प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. सूरज भैया यादव, ज्ञानेश सेवक, रवी माळवंदे, बन्सीलाल राठी, रवी जोशी आणि अमोल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहमतीने श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 ची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप शमी यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मोहित वरणगावकर आणि सागर कापडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी डॉक्टर ऋषिकेश उन्हाळे तर उपसचिवपदी सोनू चव्हाण आणि जितू गोयल यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी निलेश चव्हाण, सहकोषाध्यक्षपदी स्वप्नील दांदळे, संयोजकपदी विकास शेगोकर तर सहसंयोजकपदी चेतन कदम, योगेश राऊत आणि अकिल खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजू घोटे पाटील तर सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून रुपेश कलंत्री, सिद्धेश्वर निर्मळ आणि अविनाश घोडके यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून संजय थोरात, मनोज यादव, प्रमोद राऊत, गौरव कवठेकर, मंगेश चराटे, अनिल चव्हाण आणि अजय माळवंदे तसेच राम अहिर, चंदन यादव, आदित्य अहिर, निखिल यादव आणि मंगेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच बैठकीत रामनवमी जन्मोत्सव युवा समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. समिती प्रमुख धीरज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली युवा समिती अध्यक्षपदी शुभम यादव, उपाध्यक्षपदी नरेश मसनेवार आणि अंकित यादव, सचिवपदी गोपाल दायमा, उपसचिवपदी अथर्व जोशी आणि पियुष यादव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच युवा कोषाध्यक्षपदी शुभम कुंदनवार, उपकोषाध्यक्षपदी कुंदन यादव आणि वीरेंद्र पिल्ले यांची नियुक्ती करण्यात आली असून अमोल धांडे, गोलू बच्चू यादव, दत्ता जाधव, कोमल तिवारी, ऋषिकेश घाडगे, अनुज यादव, शिव यादव, वैभव बाळापुरे, शंकर खराटे, अजय भोपळे, रवींद्र दिपके, कार्तिक यादव, अर्पण यादव आणि अर्चित यादव आदींचा समितीत समावेश करण्यात आला. तसेच एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सूरज भैया यादव यांनी एकनिष्ठा संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले की गेल्या 14 वर्षापासून गौसेवा, रुग्णसेवा, रक्तसेवा, प्राणीसेवा, अन्नदान सेवा कार्य निरंतर सुरू आहे. गेल्या वर्षापासून समाजात जातीपातीचा भेद मिटवून एकत्रितपणे सेवा करणे हाच संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 बैठकीत आगामी शोभायात्रेसाठी या निवडीनंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रभू श्रीरामनवमी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प बैठकीत सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आला, अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे राजू घोटे यांनी दिली.